नमस्कार. बघा ना, सकाळी 6 वाजता चंदनवाडीतून निघालो होतो. 5 किलोमीटर अंतर कापून आता आम्ही पिशू टॉपवर पोचलोय. चंदनवाडी ते पिशू टॉप हा 5 किलोमीटरचा चढण मार्ग खरंच कठीण आहे, पण आजूबाजूचे ते उंच डोंगर, खोल दऱ्या आणि तो निसर्ग पाहून दमल्याचे बाणही उरत नाही. थकलोय नक्कीच, पण या प्रवासात जे अनुभव मिळतायत ना, ते शब्दात सांगणं कठीण आहे. हा प्रवास फक्त शरीराचा नाही, मनाचा आहे. बाबांच्या या प्रवासात निसर्गाचं हे रूप पाहणं हेच खरं भाग्य आहे. निसर्ग जितका अक्राळ विक्राळ तितकाच शांत. आता पिशू टॉप मागे सुटलंय. पुढचे 10 किलोमीटर म्हणजे जोजीबालचा मार्ग. मनात एकच ध्यास, कधी एकदा शेषनाग झील दिसतंय. वाटेत दिसणारे ते पाण्याचे प्रवाह पाहून वाटतं आता समोरच बाबा दिसतील ना. त्या आशेने एक एक पाऊल पडतंय खरं. पण एक सांगू, आपण कितीही थकलो तरी हा प्रवास म्हणजे साक्षात शंकराच्या चरणी जाण्याचा आनंद आहे. अगदी बरोबर. चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हर हर महादेव.